नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या ओळीमध्ये मी मुद्दा टॅग केला आहे तो राज ठाकरे यांचं जे नुकतंच त्यांच्या पक्षपदाधिकाऱ्यासमोरचं जे भाषण आहे ते संपलं. त्यातले भाषणातले काही मुद्दे हे यापूर्वी पण त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडलेलेच आहेत. पण आज एक नवा मुद्दा त्यांनी मांडला की तो त्यांनी जेव्हा पक्ष सोडायचं ठरवलं तेव्हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिला अशा स्वरूपातला तो मुद्दा होता. म्हणजे ते असं म्हणाले की ते आता पक्षात राहणार नाहीत असं लक्षात आल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जिथे बसले होते ते तिथे गेले आणि मग बाळासाहेबांनी त्यांना मिठी मारली. आणि पुढे मागेच त्यांनी जे एक मुलाखत दिली त्याला जोडूनच आज पुन्हा तो मुद्दा त्यांनी रिपीट सांगितला की शिवसेनेमध्ये इतर नेत्यांनी केलेलं जे बंड आहे ते बंड आणि माझं बंड कसं वेगळं आहे. म्हणजे आज दोन मुद्दे काय होते तर हा मुद्दा मी यापूर्वी ऐकला नव्हता की जेव्हा राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना मिठी मारली आणि मग त्याच्यावरती अपेक्षित अशा प्रतिक्रिया येतीलच. तर त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा जो मुद्दा पुन्हा पुन्हा मांडायचा हल्ली एक प्रयत्न त्यांचा आहे आणि त्याच्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. एक तर असं आहे की राज ठाकरे यांचं भाषण हे अगदी मनापासनं असतं. त्याच्यातले काही मुद्दे हे खूप विचार करायला भाग पाडतात लोकांना. विशेषतः जात पात, महाराष्ट्राचं राष्ट्राच्या निर्मितीमध्ये असलेलं योगदान, महाराष्ट्रातल्या विद्यमान राजकीय परिस्थितीवरती त्यांनी मांडलेली मतं वगैरे अशा सगळ्या गोष्टी ह्या विचार करायला भाग पाडतात प्रेक्षकांना. पण आज त्यांनी जी स्वतःची होत असलेली तुलना आहे, कारण जेव्हा केव्हा शिवसेनेमधल्या आजवर झालेल्या बंडांची, कारण 5 ते 6 बंड शिवसेनेमध्ये झालं, त्याच्यामध्ये अर्थातच पहिलं छगन भुजबळ यांचं, मग नारायण राणे यांचं, राज ठाकरे यांचं, गणेश नाईक यांचं, आत्ताचं एकनाथ शिंदे यांचं आणि त्याच्याही आधी सुरुवातीला जे झालं होतं ते बंड. तर अशी 5-6 बंड झालीत. पण या बंडामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर इतर लोक हे जे बंड करून गेले त्यांनी इतर कुठल्या तरी पक्षामध्ये ते गेले, पण माझा जो पक्ष सोडण्याचा विचार होता तो विचार मी पक्ष दुसरा स्थापन करून तो पूर्ण केला, मी कुठल्याही पक्षात गेलो नाही असं त्यांना सुचवायचं. हे जे त्यांचं सांगणं आहे ना ते आत्ताची राजकीय परिस्थिती जी आहे त्याला फार अनुकूल आहे. कारण शिवसेनेनं काय सोडलं आहे तर बाळासाहेबांचा विचार सोडला आहे, हे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेबांचा विचार कुठला तर हिंदुत्ववादी विचार. मग अशा बाळासाहेबांनी आशीर्वाद दिल्यानंतर, मिठी मारल्यानंतर मूळचा बाळासाहेबाभोवती पडलेला बडव्यांचा जो काही घेराव होता तो असह्य झाल्यामुळं बाहेर पडलेले राज ठाकरे हे आज शिवसेनेचाच मूळचा विचार पुढे महाराष्ट्रात घेऊन जात आहेत असं पुन्हा पुन्हा राज ठाकरे सांगतायत. आणि म्हणून कदाचित आज त्यांनी हा नवा मुद्दा मांडला असावा की बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्याला मिठी मारली. आणि त्यावेळेला मग मनोहर जोशी हेही होते, पण ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते की नाही हे त्यांनी आणखी खुलासेवर सांगितलेलं नाही. पण हे खरं आहे की राज ठाकरे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला. बऱ्याच अंशी फक्त वागण्या बोलण्यामध्येच नाही तर त्यांचा एकूण आविर्भाव, त्यांचे जे एकूण विचार आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळत जुळत आहेत. म्हणजे व्यक्तिशः बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक जणांच्या बद्दल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुणाचीही जात पात न पाहता उमेदवारी देणारा आणि निवडून आणणारा पक्ष म्हणजे श्री बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती. आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातल्या शिवसेनेबद्दल अनेक अर्थांनी अनेक चर्चा झाल्या, पण राज ठाकरे यांच्याबद्दल अशी कधीही चर्चा झालेली नाही की त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या कुठल्याही उमेदवाराबद्दल त्याची जात काय, त्याचा धर्म काय, धर्माबद्दल अर्थात हल्ली त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा घेता आलेली नाही. म्हणजे अयोध्येमध्ये जे काही झालं, बाबरी मस्जिद पडली, त्याच्यानंतर ती मस्जिद पाडण्यामध्ये जर आमचे शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. तशाच लाईनवरती आता नुपूर शर्माबद्दल राज ठाकरे हे बोलताना दिसत आहेत. म्हणजे जी गोष्ट भारतीय जनता पार्टीला सुद्धा अडचणीची झालेली आहे की नुपूर शर्मा, कारण आजच हैदराबादमध्ये तिथले जे राजासिंह नावाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत अतिशय वादग्रस्त वक्तव्य ते करत असतात. मी त्यांची एक दीर्घ मुलाखत साधारणतः 2019च्या निवडणुकीच्या वेळेला केली होती. ते सोलापूरला आले होते आणि वादग्रस्त बोलण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत. पण नुपूर शर्मा ह्या ज्या काही बोलल्या होत्या तशाच पद्धतीचं वक्तव्य त्यांनी हैदराबादमध्ये केलं आणि ते तिथे जे बोलले त्यानंतर हैदराबाद हे अतिशय संवेदनशील झालेलं आहे. त्यांना अटक पण झालेली आहे.
तोच धागा पकडून बहुधा राज ठाकरे यांनी आपला जो हिंदुत्वाचा म्हणजे मूळचा बाळासाहेब ठाकरे यांचा जो हिंदुत्वादी अजेंडा आहे तो अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात मांडला. राजकीय नेते जेव्हा बोलतात त्याच्यामध्ये खूप अर्थ असतात. आज राजसिंह यांना झालेली अटक आणि 2 ओवेसी बंधूबद्दल राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका, अधिक नुपूर शर्माबद्दल त्यांनी केलेलं उघड समर्थन, अशा सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे शिवसेना जी मूळची शिवसेना, कट्टर हिंदुत्वादी शिवसेना होती, तो जो पॉलिटिकल स्पेस आहे तो आता राज ठाकरे यांच्याकडे जावा अशा पद्धतीचं त्यांचं एकूण सगळं राजकीय बाबर दिसतो आहे. तेच मुद्दे सतत ते महाराष्ट्रासमोर मांडतात आणि यातनं मूळची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नाही आहे असाही सांगण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच त्यांनी हा मुद्दा मांडला की याच्यामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, कारण जी 1989 साली जी शिवसेना आणि भाजपची युती झाली त्याच्यामध्ये काय ठरलं होतं, राज ठाकरे असं म्हणाले की मी या बैठकांना उपस्थित होतो. सूर्यवान महाडणे हे भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि ज्यांनी ही युती घडवून आणली, जी 25 वर्ष टिकली, त्या युतीमध्ये सुरुवातीपासून असं ठरलं होतं की ज्याचे आमदार अधिक त्याचाच मुख्यमंत्री होईल. आणि हे अगदी 90ला विरोधी पक्षनेता निवडत असताना सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्याकडे केव्हा विरोधी पक्षनेतेपद गेलं, जेव्हा छगन भुजबळ यांनी पक्षामध्ये बंड केलं आणि त्यांची संख्या कमी झाली शिवसेना आमदारांची, लगोलग गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते बनले. तो सगळा धागा जो आहे तो पकडून उद्धव ठाकरे हे खोटं बोलत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी बंद खोलीमध्ये झाल्या त्या बंद खोलीतल्या गोष्टीला आज तरी काही अर्थ नाही असा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे मूळ बाळासाहेबांची शिवसेनाही शिल्लक राहिलेली नाही आणि आत्ताचे जे शिवसेना प्रमुख आहेत तेही जे काही सांगतायत ते विश्वासार्ह नाही आहे असं त्यांचा आजचा सांगण्याचा भाग होता. याही पूर्वीच्या काही सभेमधनं त्यांनी तो मुद्दे मांडलेलेच आहेत. पण बाळासाहेबांनी मिठी मारली आणि एका अर्थाने बाळासाहेबांचा त्यांच्या नव्या वाटचालीला आशीर्वाद होता, शुभेच्छा होत्या असा सांगण्याचा त्यांचा हा भाग होता असं आजच्या या भाषणात वाटलं. पण दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी होते मुंबईत आलेले त्यांना प्रदीर्घ काळानंतर त्यांनी संबोधन केलं. सत्तांतर व्हायच्या आधीच्या त्यांच्या 2-3 सभा ह्या अतिशय गाजल्या होत्या आणि याच्यामध्ये मग त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा ते सांगितलं की ती त्यांच्यावरती जी सतत टीका होते की मनसेनं एखादं आंदोलन हातात घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं नाही, तर या टीकेलाच त्यांनी सुरुवातीला उत्तर दिलं आणि मग त्यांनी असं आव्हानच दिलं एका अर्थाने की असं कुठलं तरी आंदोलन मला सांगा की जे मनसेनं अर्धवट सोडलेलं आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांच्या भोंग्याबद्दलच्या आंदोलनानंतर त्यांना काही वाटो पण गावागावामध्ये अजूनही त्यांना अपेक्षित असलेला जो काही प्रभाव किंवा परिणाम होता तो तसा झालाय असं काही दिसत नाही. भलेही पोलिसांनी या संदर्भातली आकडेवारी दिलेली असली आणि तो मुद्दा राज ठाकरे यांच्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेला आलेला असला तरी सुद्धा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम, त्यांच्या राजकीय भूमिकेला अनुकूल असलेला परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला आहे असं तर काही कुठं दिसत नाही. सामाजिक सौहार्द टिकवण्याच्या दृष्टीनं आधीच्या सरकारने काही गोष्टी 1-2 दिवस केल्या पण नंतर मात्र फार काही वेगळी परिस्थिती असं नाही. पण त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की टोलचं आंदोलन असू दे किंवा भोंग्याचं आंदोलन असू दे, पण प्रत्येक वेळेला मनसेनं हे मुद्दे पुढे नेले आणि ह्याच्यात तथ्य आहे की मनसेनी लोकांशी निगडीत असलेली आंदोलनं जरूर केलेली आहेत. म्हणजे टोलबद्दल तर मनसेनं ज्या पद्धतीनं आंदोलन महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यानंतर टोल हा विषय ऐरणीवरती आला, त्यात मनसेवरच्या कार्यकर्त्यावरती अनेक ठिकाणी केसेस दाखल झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांनी टोलच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन केलं त्यामुळं टोल माफी काही ठिकाणी द्यावी लागली, त्याबद्दलचा विचार पुन्हा सुरू झाला आणि टोल संदर्भातले जे आधीचेच प्रवाद होते की तिथं असलेले कर्मचारी, त्यांचं वागणं, टोलमधून होत असलेली महाराष्ट्राची फसवणूक वगैरे असे सगळे मुद्दे हे चर्चेत आले. आज त्यांनी शिंदे गटावरती आणि महाराष्ट्रातल्या विद्यमान राजकारणावरती पण जोरदार प्रहार केला असं माझं मत आहे. आणि त्यातूनच पुढे मला असं वाटतं की राज ठाकरे यांची भूमिका ही एकला चालोची अधिक आहे. कारण शिंदे गटाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण 2.5 वर्षात झालंय, म्हणजे सुरुवातीला त्यांनी टीका काय केली तर ज्यांच्या नावावरती म्हणजे ज्या युतीच्या नावावर तुम्ही मतं मागून आला होतात तिथे इंग्रजीमध्ये बिट्रेल हा जो शब्द आहे की विश्वासघात केला, सरकार स्थापन केलं आणि मग आता जे काही झालेलं आहे त्यातून
ते हे सूचित करतायत, सांगतायत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा बिहार आणि उत्तर प्रदेश सारखं राजकारण सुरू झालेलं आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये आता सत्तेचा जो प्रयोग झाला त्या प्रयोगाबद्दल पण राज ठाकरे यांनी ते केलेली टीका आहे. आणि पुढे बोलताना ते जे म्हणाले की आपल्या कार्यकर्त्यांनी कुणाशीही तडजोड करू नये, सर्व ताकदीनिशी निवडणुका लढाव्या. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की ही जी एक महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की हिंदुत्वाची जी एक स्पेस, हार्डकोर हिंदुत्वाची, कारण शिवसेना हा भारतातला असा एकमेव प्रादेशिक पक्ष आहे की ज्यांनी उघड हिंदुत्वादी भूमिका आणि भारतीय जनता पार्टीपेक्षाही अधिक कडवी हिंदुत्वादी भूमिका घेतली. मधल्या काळातल्या त्यांच्या भूमिकेमुळं त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह लागलेले. सो हिंदुत्वाचा, हार्डकोर हिंदुत्वाचा जो स्पेस आहे तो स्पेस भरून काढण्यासाठी आज 3 ते 4 प्लेयर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या वोट बँकवरती दिसत आहेत. अर्थात भाजप आहे, मूळची शिवसेना आहे, नव्याने आलेल्या शिवसेनेतला शिंदे गट आहे. पण मनसेची जी नवी भूमिका आहे, कारण यापूर्वी 2014च्या निवडणुकीमध्ये आणि 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या परस्पर विरोधी भूमिका घेतल्या होत्या राज ठाकरे यांनी, पण आत्ताच्या भूमिकेमध्ये जी कन्सिस्टन्सी आहे ती हीच आहे की हिंदुत्ववादी मनसे या भूमिकेमध्ये असलेल्या मनसेनं बहुधा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर ते आपल्या कार्यकर्त्यांना हा मेसेज देत असतील की तडजोड करू नका, तर महाराष्ट्रामध्ये ही जी चर्चा सुरू आहे की मनसे ही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांच्याबरोबर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आणि शक्य असेल तर उघड एक येऊन निवडणुका लढवतील, तर आज त्यांच्या बोलण्यातनं ही शक्यता काही प्रमाणामध्ये का असेना पण धुसर झाली आहे असं वाटतंय. जर कार्यकर्त्यालाच ते सांगतायत की तुम्ही तडजोडी करू नका आणि पूर्ण स्वबळावरती निवडणुका लढा, तर याचा दुसरा अर्थ असा होतो की मनसे सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कदाचित स्वतंत्र लढतील. अर्थात भारतीय जनता पार्टीसाठी किमान मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये तर मनसेचं एकत्रित असणं ही अडचणीचा मुद्दा ठरू शकतो, कारण मनसेनं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या संदर्भातली जी काही भूमिका घेतली होती ती भूमिका भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला साजेशी नाही आहे. आणि आपण बघितलं की ते उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येला जाणार आहेत, त्यानंतर ज्या पद्धतीचं रिटॅलिएशन भारतीय जनता पार्टीतल्याच एका खासदाराने केलं, तर हे संकेत आहेत की भारतीय जनता पार्टीचा एक खासदार जर मनसे आणि भारतीय जनता पार्टी अशी युती होणार असती तर अशा पद्धतीच्या जाहीर भूमिका घेऊन उभा राहिला नसता. आणि त्यामुळे ही दाट शक्यता आहे की किमान येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तरी मनसे आणि भारतीय जनता पार्टी अशी उघड युती होणार नाही, पण ती काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण, काही जणांच्या मते ती छुपीही असू शकते. पण आज बहुधा राज ठाकरे यांनी तोही मुद्दा क्लिअर केलेला आहे की ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुका ह्या उघडपणे मनसे हा स्वतंत्रपणे लढेल. आज त्यांनी गोविंदा जे पथक आहे त्याला जे आरक्षण द्यायचा, 5% आरक्षण खेळाडूच्या कॅटेगरीतनं द्यायचा जो मुद्दा होता, त्याही मुद्द्यावरती उपरोधिक टीका केलेली आहे. म्हणजे लग्न करताना सुद्धा आता लग्न तुम्ही करता आहात म्हणजे तोही एक खेळ आहे. अर्थात गेल्या 4-5 दिवसापासून एवढे मीम्स आणि एवढे व्हॉट्सअपवरती मेसेजेस व्हायरल होत आहेत, त्यापैकीच एखादा धागा त्यांच्या मनात बहुधा असावा आणि त्यांनी तो मुद्दा मांडला. एकूण गोविंदा पथकाला ज्या गोष्टीसाठी आरक्षण मिळालेलं आहे ते आपल्याला मान्य नाही आणि असं त्यांनी सुचवलं. आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या ज्या अनेक भूमिका आहेत ना, या भूमिका ह्या अतिशय पारदर्शी, स्पष्ट असतात असं दिसतं. म्हणजे जातीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्रामध्ये थेट भूमिका घेणारा आणि आपल्याला हे पटत नाही असं सांगणारा आजच्या तारखेमध्ये तर एकही राजकीय नेता महाराष्ट्रामध्ये नाही. अतिशय प्रामाणिकपणे त्यांना जे वाटतं ते राज ठाकरे बोलतात. त्यांच्या भूमिकेमध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे, हा त्यांच्यावरचा जो आक्षेप आहे तो आहे आणि तो असणारच आहे. त्याबद्दल डिबेटही होईल. त्यांनी अनेक वेळेला आपल्याला स्वतःलाच आजच्याही भाषणामध्ये ते डिफेंड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्या राजकीय भूमिकेमध्ये जी इनकन्सिस्टन्सी आहे त्याबद्दल आपण बोलत असताना राज ठाकरे यांच्या इतर भूमिकेबद्दल मात्र आपल्याला असं आहे असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्रातली जात व्यवस्था, महाराष्ट्रातलं विद्यमान राजकारण याबद्दल राज ठाकरे यांची मतं जी पूर्वी होती ती तशीच आहेत आणि आजही ती तशीच आहेत. आणि ती मांडत असताना ते ज्याला सो कॉल्ड पॉलिटिकल पॅरामीटर्स म्हणतात त्याचा अजिबात विचार करत नाहीत. आणि खरं म्हणजे एखाद्या आपण असं म्हणू की मॅच्युअर पॉलिटिकल पार्टीनं ज्या भूमिका घ्यायला हव्यात त्या राज ठाकरे यांच्यासारखा तुलनेनं कमी राजकीय यश मिळालेला आणि अजिबात त्याची फिकीर करणार
आपण करत नाही आहोत असं सांगणारा एकमेव पक्ष म्हणजे मनसे आणि राज ठाकरे आहेत असं निश्चितपणे आपण म्हणू शकतो त्यांच्या काही गोष्टीबद्दल. पण त्यांना पुन्हा ते काही गोष्टी आज बहुधा क्लिअर करायच्या होत्या. विशेषतः मधल्या काळामध्ये पुण्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं पोस्ट केल्या आणि त्यानंतर एक मोठं नाराजीचं नाट्य घडलं. तर आज त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सोशल मीडियावरती पक्षांतर्गत कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही कमेंट करू नका आणि त्या कमेंट जर तुम्ही केल्या तर आपण कोणाचीही हायगाई करणार नाही. आणि हे सांगत असताना त्यांनी काही कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. कारण सतत मनसेची अडचण सर्वात अशी की हा पक्ष प्रचाराच्या दृष्टीनं राज ठाकरे यांच्यापाशी सुरू होतो आणि तिथेच तो संपतो. म्हणजे जी दुसऱ्या फळीतली ज्याला ओरेटर आपण असं म्हणतो की जी लोकांमध्ये पण पॉप्युलर आहेत अशा नेत्यांची फळी 2006 साली स्थापन झालेल्या या पक्षाला आजपर्यंत उभा करता आलेली नाही आहे. पण आज त्यांनी तो मेसेज द्यायचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही नेत्यांना सांगितलं की तुम्ही मी जे मुद्दे म्हणतो आहे ते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांना आपले मुद्दे सांगा, स्पष्टपणे ते सुचवा की आपल्याला काय म्हणायचं आहे. आणि हे सांगत असताना मनसेनी आजपर्यंत ज्या काही आंदोलनामध्ये भाग घेतला किंवा जी आंदोलनं उभा केली ती आंदोलनं कशी यशस्वी झाली हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. एका भूमिकेबद्दल आणखी त्यांच्या एक कन्सिस्टन्सी दिसते. विशेषतः नाशिकमध्ये त्यांना जसं वाटतं की नाशिक महापालिका मनसेकडे आल्यानंतर जी काही विकास कामं झाली त्यानंतर सुद्धा जनतेनं त्यांना नाकारलं याचं शल्य त्यांना अनेक दिवसापासून आहे. जवळपास प्रत्येक सभेतनं आपण ते ऐकत आलेलो आहोत. आजही त्यांनी तोच मुद्दा मांडला की विद्यमान राजकीय परिस्थिती जी बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी झालेली आहे, म्हणजे राजकारणामध्ये ज्या पद्धतीच्या इकडून तिकडे उड्या मारल्या जात आहेत, कुठेही विचार नाही आहे, तो विचार नसलेल्या लोकांना सुद्धा लोक कसे निवडून देतात हा जो त्यांचा लोकांबद्दल असलेला आक्षेप आहे तो आज त्यांनी पुन्हा एकदा मांडला. लोकांनीच या गोष्टीला विचार करायला हवा, लोकांनीच अशा राजकीय नेत्यांना धडा शिकवायला हवा. अर्थात मनसेसारखं विकासाभिमुख काम करणाऱ्या पक्षाला तुम्ही कसं काय दूर डावललं असा त्याचा आता एकूण सगळा बोलण्यातला रोख होता. अनेक गोष्टीबद्दल राज ठाकरे हे पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेला जोडून काही नव्या भूमिका घेऊन आलेत. नुपूर शर्मा यांच्याबद्दलचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य कदाचित येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचं ठरू शकतो. म्हणजे त्यांची जी हिंदुत्ववादी हार्डकोर भूमिका आहे त्या भूमिकेला आज त्यांनी पुन्हा एकदा उघडपणे पुन्हा नुपूर शर्माचं समर्थन करून आणि झाकीर नाईक यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये पण बऱ्याच काळ व्हायरल होत होता तोच मुद्दा त्यांनी मांडला. आणि तेव्हा की जेव्हा हैदराबादमध्ये आज एक संवेदनशील घटना घडते आहे, राजा सिंहला अटक झालेली आहे आणि तीही नुपूर शर्मा यांनी जे वक्तव्य केलं तशाच अर्थाने. सो थांबूया आपण इथे. राज ठाकरे यांनी आजच्या आपल्या भाषणातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजवलेत असं माझं मत आहे. कारण त्यांनी सांगितलं की निवडणुका केव्हाही होतील, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. पुढच्या वर्षी कदाचित या निवडणुका होतील, पण यासाठी मनसे तयार आहे. आणि आपण बघतो आहोत की राज ठाकरे यांचे चिरंजीव सुद्धा गेल्या काही दिवसापासून फिरतायत. राज ठाकरे आता स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. सो प्रदीर्घ काळानंतर पुन्हा थेट लोकांमध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याची त्यांची आधीची जी घोषणा होती ती घोषणा प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा ते, कारण मधल्या काळात थोडासा गॅप पडला आहे आणि कन्सिस्टन्सी नव्हती हा जो त्यांच्यावरचा आक्षेप आहे त्याही आक्षेपाच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांनी मांडल्या. सो येणाऱ्या काळामध्ये दिसतं असं आहे की राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या सभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील. त्यांनी आज जरी थेटपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटासंदर्भातलं मत थेटपणे व्यक्त केलेलं नाही आहे, जेवढं थेट ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल बोललेत. कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर ही दिशा स्पष्ट झाली की मनसे, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी अशी आता आघाडी होणे नाही, तर राज्य सरकारच्या एकूण कारभारावरती सुद्धा त्यांच्या टीका ह्या अधिक धारदार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सो थांबूया आपण इथे. आज दिवसभरामध्ये खरं तर 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. तारीख पे तारीख सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, त्याबद्दल राज ठाकरे यांनी पण एक टोमणा मारला. सो ते खरं तर विश्लेषण करायचं होतं, पण त्या दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरे यांनीच अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी मांडल्या आणि विशेषतः आपली नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तुलना होणार नाही आणि आपल्या पक्षस्थापनेला बाळासाहेबांचाच कसा कौल होता हे त्यांनी नव्याने मांडलं. आणि सोबत मग पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रामाणिकपणे निवडणूक लढा. तर यातनं जो मेसेज महाराष्ट्रासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे तो आपण महाराष्ट्रासमोर मधल्या ओळीतनं मांडला. हा अतिशय ऑब्जेक्टिव्ह कार्यक्रम आहे. इथे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा तुम्हाला कधीच दिसणार नाही आणि तोच मधल्या ओळीतला
प्रयत्न प्रेक्षकांसाठी ते आणि मी अधिक प्रगल्भ व्हावेत अशा प्रयत्नाचा तो भाग आहे. तुम्हाला हे प्रयत्न आवडतात हे जरूर कळतंच आहे. काही कॉन्क्रीट तुमच्या सूचना असतील तर त्या जरूर कळवा. काही गेस्टची नावं तुम्हाला सुचवा अशी वाटत असतील, विषय सुचवावे असे वाटत असतील तर तेही सांगा. थांबूया आपण इथे. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, कारण मला आणखी फेसबुकवरती ब्ल्यू टिक आलेली नाही आहे, पण ट्विटरवरती आलेली आहे, यूट्यूब चॅनलवरती आपण सगळेजण आहोतच. तर हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे फॉलो करायला लागा. तिथे चांगला संवाद तुमचा आणि माझा होऊ शकतो. थांबूया आपण इथे.